brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स नाम याद रखना। आता तुम्हाला सांगतो, मी आहे ना 10 किलोमीटरवरून इथं आलोय माझा नातू घेऊन. तर माझा नातू इथं बसत नव्हता, तर मी तिथं बसलो. गुरुजींनी 7 वाक्य इंग्लिशमध्ये लिहून लिहिली आणि वाचली. त्या मुलाला, आमच्या मुलाला म्हणले, शंभू तू उठ आणि वाच. त्या मुलाने वाचली. ती कशी वाचली? गुरुजींचं शिकवण्याची हातोटी ही मला खूप पटली, म्हणून मी 10 किलोमीटर अंतरावर नातू येथे पाठवतो. दीदी, तुझं मला नाव सांगा आणि तुला कुठली लँग्वेज येते नेमकी? माझं नाव सान्वी, मला तेलुगू भाषा येते. तेलुगूमध्ये काय तू शिकलेली आम्हाला सांगशील? मी माझं माय सेल्फ सांगू शकते. నా పేరు సాన్వి, నా పేరు ఇమిటి. శుభోదయం. మీ మమ్మల్ని ఆనందంగా ఉంది. నేను వరుణ్ నివాస్తాను. నేను ఎక్కడ నివాస్తాను? నేను జాలిందర్ నगर पाठशालो 6వ తరగతి చదువుతాను. నేను महाराष्ट्रीयन. आधी योगदान केलं, पण त्याचंच काय वाटलं, आपण काहीतरी गुरांचा चारा गाढवाला घालतो अशातला प्रकार झालता. पण ते आता खरोखरच बदल, म्हणजे असं रूप जर ह्या शाळेत आणि ह्या वस्तीला या जर कुठल्या कुठल्या माणसाचे पाय लागतात ही आम्हाला कल्पनाच करता येत नाही त्याची. टी फॉर एज्युकेशन या संस्थेच्या वतीने जगभरातील शाळांसाठी एक स्पर्धा ठेवली होती. आणि या स्पर्धेमध्ये जगातल्या 10 शाळा त्यांची निवड झालेली आहे. नेमकी कशी निवड झाली, काय कारणं होती आणि आता पुढचा टप्पा काय असणार हे सगळं जाणून घेणार आहे या शाळेतल्या विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी आणि एकूणच लोकसहभागातून ही शाळा ज्या पद्धतीने पुढे जाते त्यातून नेमका कसा हा टप्पा होतो हे सगळं आपण जाणून घेणार आहे. एकीकडे राज्यातील जिल्हा परिषद शाळेमधील पट संख्या घटत असताना किंवा काही शाळा बंद करण्याची सरकारवरती वेळ आलेली असताना, दुसरीकडे मात्र एका जिल्हा परिषद शाळेने राज्यातच नव्हे, देशातच नव्हे तर जगभरामध्ये डंका पिटला असंच म्हणावं लागेल. कारण पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेने एक स्वतःचं वेगळं अस्तित्व, एक स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. खरं तर वारे गुरुजी, महाराष्ट्राला हे नाव सुपरिचित आहे. मागच्या काही दिवसामध्ये, काही वर्षामध्ये देशातली 0 एनर्जी शाळा ज्या व्यक्तीने उभारली होती शिरूरमध्ये, त्याच वारे गुरुजींनी एका संकटामधून, म्हणजे स्वतःवरती झालेल्या अन्यायानंतर दुसऱ्या एका ठिकाणी त्यांची बदली झाली आणि त्याच ठिकाणी सुद्धा त्यांनी आपली एक वेगळी ओळख तयार केली आणि ही शाळा सध्या चर्चेत आली मागच्या 2 दिवसापासून. खरं तर सांगायचं कारण म्हणजे टी फॉर एज्युकेशन या संस्थेच्या वतीने जगभरातील शाळांसाठी एक स्पर्धा ठेवली होती. आणि या स्पर्धेमध्ये जगातल्या 10 शाळा त्यांची निवड झालेली आहे. नेमकी कशी निवड झाली, काय कारणं होती आणि आता पुढचा टप्पा काय असणार हे सगळं जाणून घेणार आहे या शाळेतल्या विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी आणि एकूणच लोकसहभागातून ही शाळा ज्या पद्धतीने पुढे जाते त्यातून नेमका कसा हा टप्पा होतो हे सगळं आपण जाणून घेणार आहे. पण आता आपल्याला मागचा प्रवास सगळा जर पाहिला, तुमच्यावरती झालेला अन्याय, त्यानंतर ही इथली शाळा, सुरुवातीला तुम्ही आलात ह्या ठिकाणी, त्या शाळेची काय अवस्था होती आणि आज ज्या स्पर्धेमध्ये आपण उतरलात त्याची पूर्वतयारी कशी केली होती? साधारण 2 वर्षाचं हे जे काम होतं आमचं इथं, आणि आपण जसा उल्लेख केलात की इथे येण्याची ती संधी म्हणून आम्ही त्याच्याकडं पाहतोय की वाबळेवाडीला एक आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा उभी केल्यानंतर जर एकच शाळा उभी राहिली असते आणि दुसरीकडे जाऊन जर अशी शाळा उभी राहू शकली नसती तर कदाचित असंही झालं असतं की वाबळेवाडी हा एक अपघात आहे आणि मग इथं होणं फार गरजेचं होतं ते सिद्ध करण्यासाठी की असंही होऊ शकतं आणि कुठंही होऊ शकतं. तर त्या पद्धतीने इथं लोकसहभागातूनच ही शाळा उभी राहिलेली. आणि ज्या स्पर्धेचा आपण उल्लेख केला टी फॉर एज्युकेशन, तर त्या वर्ल्ड बेस्ट स्कूल कॉम्पिटिशन जे आयोजित केलं गेलं होतं त्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही ह्या शाळेला लोकसहभागातून जो शाळेचा विकास झालेला आहे ह्याच सेगमेंटमध्ये आम्ही ह्या शाळेला त्याच्यामध्ये आमचा सहभाग घेतला होता. आणि योगायोगाने म्हणजे तो स्पर्धेमध्ये उतरण्याचं कारण आमचं असं होतं की आम्ही इतका मोठा विचार केला नव्हता की हे सगळं असं घडू शकेल किंवा होऊ शकेल.
परंतु आपण सरकारी शाळेत चांगलं काम करतो आहे. मग आता नेमकं जगाच्या पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण नेमकं कुठं आहोत हा एक आपल्याला समजून जाईल. आणि योगायोगाने ती कम्युनिटी स्पर्धेच्या निमित्ताने तयार होती, तर मग एकमेकांची शेअरिंग्स होतील, एकमेकांच्या कल्पना उपक्रम आपल्याला समजतील आणि आपल्या शाळेमध्ये आपल्याला ते मॉडिफाय करून कसे वापरता येतील हा एक आमचा त्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता. तोच म्हणजे लोकसहभाग, ही जी कन्सेप्ट आहे किंवा लोकसहभाग किती महत्त्वाचा असतो तो कसा साधारण तुम्हाला मिळालेला आहे या परिसरामध्ये? वाबळेवाडीची शाळा जशी लोकसहभागातूनच उभी राहिली होती, मतमतांतरं होती, पण आम्ही आतमध्ये शाळेमध्ये किंवा सरकारी शाळेमध्ये काम करत असताना आम्हाला 100% माहिती आहे की सरकारी शाळा जर मोठ्या करायच्या असतील किंवा टिकवायच्या असतील तर लोकसहभागाशिवाय पर्याय नाही. आणि 28 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करून हे निश्चित माहीत झालं की आपल्याला आपल्या शाळा मोठ्या कशा करता येतील. मग इथं आल्यानंतर त्याच पद्धतीने ही शाळा उभी करायचं काम सुरू केलं. वाबळेवाडीप्रमाणेच जालिंदर नगरचेही ग्रामस्थ आहेत, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लोकसहभाग या शाळेसाठी दिला. आपल्या जमिनी असतील, आर्थिक योगदान असेल, श्रमदान असेल किंवा वस्तुरूपाने काही मदत असेल, सगळ्या प्रकारची मदत सगळ्या लोकांनी केली. आणि आज आपण हे चित्र पाहतो आहे की 1-2 वर्षाच्या काळामध्ये एक सामान्य शाळेपासून तर एक आंतरराष्ट्रीय मानांकित टॉप 10 मधली शाळा, हा जो प्रवास आहे हा केवळ लोकांच्यामुळे शक्य झाला. हा सगळा प्रवास कसा झाला आहे, तुम्ही त्यासाठी किती कष्ट घेतले, सगळे मी तुमच्याकडून जाणून घेणार आहे. पण त्यापूर्वी काही गावकरी आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. दादा मला सांगा, ह्या गावाची सुरुवातीची ओळख काय होती, कशी शाळा होती या ठिकाणी आणि तुम्ही गावकऱ्यांनी नेमकं कसं योगदान दिलं त्यामध्ये? आता गावकऱ्यांचं योगदान जर तसं जर म्हणायचं असेल तर जवळजवळ इथं पहिले गावकरी होती ना आजही होती, पण एक शिक्षकाच्या रूपाने त्यांचं प्रोत्साहन मोठं असल्यामुळं का बा आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचं, त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन पण त्यांनी इथं कॅमेऱ्यात पाहिलं तर बा रातच्या 10 वाजता काम चाललंय, 12 वाजता चाललंय, त्यांनी कॅमेऱ्यात जर पाहिलं तर ते रातच्या 10 आणि 12 वाजता इथं येऊन पालकांना यांना त्यांना वेळ द्यायची. आता बा आमच्याकडे डाबेवाले आहेत, मग त्यांच्याकडे गिऱ्हाईक असतं, पण सगळं काम सोडून ते इथं आवर्जून येतात. एक इलेक्ट्रिकवाला दुकानी त्याचं सगळं दुकान सोडून तो इथं येऊन थांबतो. म्हणजे प्रत्येक माणसाने जर वेळ दिला तर हे नक्कीच चित्र बदलू शकतं. पहिली जागा आम्ही दिलीच होती, आमचे वडील सोपानरामभाऊ जोडगे यांची काही जागा, आणि बाबूराव साधू त्यांचे त्या लक्ष्मण बाबूराव, मधुकर बाबूराव, मालक सोपान, हे सगळ्याचं योगदानच आहे त्याच्यात. योगदानाच्या पण ते योगदान योग्य ठरल्यासारखं वाटायला लागलं. आधी योगदान केलं पण त्याचंच काय वाटलं, आपण काहीतरी गुरांचा चारा गाढवाला घालतो अशातला प्रकार झाला. पण ते आता खरोखरच बदल म्हणजे असं रूप जर ह्या शाळेत आणि ह्या वस्तीला ह्या जर कुठल्या माणसाचे पाय लागतात ही आम्हाला कल्पनाच करता येत नाही. त्याची खूप अभिमान वाटतो आम्हाला. एक माळरानावरती ज्यावेळेस सर आले त्यावेळेस ही गोष्ट वेगळी होती. त्यावेळेसची विद्यार्थी संख्या 5 होती आणि आता 130 विद्यार्थी संख्या झालेली आहे. सरांनी खूप मेहनत घेतली, त्या पद्धतीने आम्हाला पण काही गोष्टी सांगितल्या गेल्या की आपल्याला हे सगळं लोकसहभागातून करायचं आहे. त्या पद्धतीने आम्ही पण खूप मदत केली शाळेसाठी सर्व पालकांनी मिळून. म्हणजे दिवस रात्र काम केलं, काही गोष्टी स्वतः जबाबदारी घेतली त्या गोष्टींची आणि शाळेसाठी खूप मोठं योगदान द्यायला असं पालक लोकांनी सांगितलं की आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे सगळं हे सरांच्या भावनेतून जे आम्हाला सांगितलं गेलं त्यातून आम्ही ते काम केलं गेलं. आता तुम्हाला सांगतो, मी आहे ना 10 किलोमीटरवरून इथं आलो आहे माझा नातू घेऊन. तर माझा नातू इथं बसत नव्हता, तर मी तिथं बसलो. गुरुजींनी 7 वाक्य इंग्लिशमध्ये लिहिली आणि वाचली. त्या आमच्या मुलाला म्हणजे शंभू तू उठ आणि वाच. त्या मुलाने वाचली. ती कशी वाचली, गुरुजींचं शिकवण्याची हातोटी ही मला खूप पटली. म्हणून मी 10 किलोमीटर अंतरावर नातू येथे पाठवतो. तुमच्या नाताला तुम्ही इथे घेऊन येता आणि ही सगळी मुलं आहेत, त्यातली काय आपण मुलं मुद्दाम वेगळी काढली. खरं तर क्लासरूम आता भरलेलं आहे, त्या साईडला जर पाहिलं आणि ह्या साईडला पाहिलं तर आपण ह्या शाळेची एक वेगळी ओळख जर सांगितली तर विना खडू आणि विना टेबल खुर्च्या मुलांना बसण्यासाठी. खाली बसलेली मुलं, शहरातली ज्या शाळा असतात त्या जर आपण पाहिल्या तर अगदी टोलेजंगा इमारती, त्या ठिकाणच्या सुविधा या सगळं पाहत असतो आपण. पण असंही असताना ही मुलं सगळी कशी शिकलेली आहेत, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगळ्या लँग्वेज त्यांना येत आहेत.
यातली काही मुलं आहेत त्यांना विचारणार आहोत. दीदी, तुझं मला नाव सांगा आणि तुला कुठली लँग्वेज येते नेमकी? माझं नाव सान्वी, मला तेलुगू भाषा येते. तेलुगूमध्ये काय तू शिकलेली आम्हाला सांगशील? मी माझं माय सेल्फ सांगू शकते. నా పేరు సాన్వి, నా పేరు ఇమిటి, శుభోదయం. మీ మమ్మల్ని ఆనందంగా ఉంది. నేను నివాస్తాను. నేను ఎక్కడ నివాస్తాను? నేను జాలిందర్ నगर పాఠశాలలో 6వ తరగతి చదువుతాను. నేను महाराष्ट्रीयन. नक्कीच, म्हणजे ही भाषा खरं तर आम्हालाही समजणार नाही, पण तुला चांगली येते. तुझं नाव सांग आणि तू कुठली लँग्वेज शिकली शाळेमध्ये? माझं नाव सह्याद्री आहे आणि मी इंग्लिशमध्ये शाळेविषयी माहिती सांगू शकते. Hello everyone, my name is Sahyadri. Today I am going to tell you about my school. My school name is ZP Primary School, Jalindhar Nagar. My school is first government skill school in India. The person who made the first computer of India, Dr. Vijay Bhatkar sir, visited to our school and named our school skill school. भटकर सर आलते त्यावेळेस भेटली होतीस त्यांना तू? काही दिवसापूर्वी शाळेमध्ये आले होते. हो, भेटले होते. आणि आनंद सुद्धा झाला असेल. इंग्लिशमध्ये त्यांनी सांगितली स्वतःची ओळख. तुझं काय नाव आणि तुला कुठली लँग्वेज येते? माझं नाव दर्शन आहे. मला जापनीजमधून मला माय सेल्फ बोलता येऊ शकते. सांग. こんにちは。私はダルシャナです。私の父の名前はマンゲさんです。私の母の名前はコマルさんです。私の先生の名前はワレグルジさんです。私の学校の名前はとっても好きです。私の学校のとっての名前はजालिंदरさんです。जालिंदर. नक्कीच, म्हणजे ही भाषा कदाचित आपल्याला समजणार नाही, पण तिच्या बोलण्यावरून कोणी पण तिला म्हणे ही जापनीज मुलगी दिसते. तुझ्याकडे पाहिल्यानंतर सुद्धा तसंच वाटते. अजून काही मुली आहेत, तू काय सांगशील? तू आता कितवीला आहेस आणि ह्या शाळेमध्ये आहेस की आता ह्या शाळेत शिकून बाहेर गेली आहेस? तुझं नाव सांग. मी राजेश्वरी आणि मी आता 7वीत आहे. मी आता संस्कृत बोलून दाखवणार आहे. श्री भगवानुवाच इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्येन सूयवे ज्ञानौ विज्ञानसहितै यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्मं सुसुखं कर्तुमव्ययम्. अश्रद्धधाना पुरुषा धर्मस्यास्य परान्तप अप्राप्यमानि वर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि. मया ततमिदं सर्वै जगदव्यक्तमूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहन्तेष्वस्थिता मत्स्थानि न च मत्स्थानि भूतानि प्रकृतेर्स्वामी वष्टभ्य. नक्कीच, तू ह्या शाळेमध्ये शिकून आता पुढच्या शाळेत गेली 7वीमध्ये. तू कितवीला आहेस आणि तुला कुठली लँग्वेज येते? माझं नाव भक्ती आणि मी 6वीला आहे आणि मी ओडिसा लँग्वेज बोलू शकते. त्याच्यातली भारताची प्रतिज्ञा. भारत मोरा देसा समस्त भारतीय मेरे भाई अभंग भूनी मुन मोरा देसा को भाला पाई अभंग हार समृद्ध बंग विविध हेरिटेज पेन मुन गर्भिता मुन मोरा माता पिता शिक्षका अभंग समस्त प्रजनमनों को सामना देवी मुन मोरा देसा को अभंग मेरा लोक बनू को प्रतिज्ञा करूची से मनंकाक वैर मुन एकाकी खुशी आजी. जय हिंद. नक्कीच, वेगवेगळ्या भाषा आहेत. खरं तर आपल्याला लक्षात येणार नाही, ह्या मुली शिकतायत. तुझं नाव आणि कुठली लँग्वेज आम्हाला सांगणार आहेस? फ्रेंचमध्ये मी माझी माय सेल्फ इंट्रोड्यूस करणार आहे. ज मापेल सुप्रिया, ज आबिद कनेसर, अवेक मनफामी, मनपेर सापेल चंद्रकांत, मनमेर सापेल अरुणा, इलिया सिंग मेंबर एन मनफामी, जे स्विस इंडियन, मन एकोल सापेल, ZP प्रायमरी स्कूल, जालिंदर नगर, मन एकोल लेबुआ. मेर्सी. नक्कीच, या मुलींनी आपल्याला वेगवेगळ्या भाषा सांगितल्या आहेत, त्या आपल्याला समजणार पण नाहीत. पण पुन्हा एकदा मी सरांकडे जाणार आहे, कारण हा टप्पा नेमका कसा होता, त्यासाठी काय करावं लागलं होतं आणि एका संकटातून संधी शोधत सर या गावामध्ये आले. सर, मला पुन्हा एकदा तुम्हाला हेच विचारायचं, ही स्पर्धा ज्यावेळेस तुमच्यापर्यंत पोहोचली, कशी पोहोचली आणि तुम्हाला हिच्यामध्ये सहभाग घ्यावा यासाठी काय काय एफर्ट्स घ्यावे लागले होते? मागच्या वर्षी एक बातमी वाचण्यात आली होती की दिल्लीची एक मोठी खाजगी शाळा ह्या टॉप 10मध्ये आलेली आहे. मग सहजच कुतूहल वाटलं की ही आहे कोणती नेमकी स्पर्धा. पाहिलं आणि ह्या स्पर्धेच्या किंवा त्या संस्थेच्या वेबसाईटवर गेलो आणि तिथून पाहिल्यानंतर मनाशी असं ठरवलं की आपण होऊयात सहभागी. जसं मी मागाशी सांगितलं की बक्षीस किंवा क्रमांक याच्यासाठी जरी नाही तरी पण आपण एक कुठं आहोत याचा आपल्यालाच अंदाज आला पाहिजे, म्हणून आपण सहभागी होऊ. आणि योगायोगाने आपण इथपर्यंत पोहोचलो आहे. आणि ह्या सगळं करत असताना
जो जाणीवपूर्वक हा सेगमेंट आम्ही निवडला होता, कम्युनिटी कोलॅबरेशन, की एक लोकसहभागाच्या माध्यमातून शाळा कशा विकसित होऊ शकतात सरकारी शाळा. आणि त्या जसं सादरीकरण आम्ही केलं, मुलाखती आमच्या झाल्या, फॅक्ट चेक केलं तिकडनं संस्थेने, त्यांनी ज्या पद्धतीने त्यांची खात्री करून घ्यायची होती त्या पद्धतीने खात्री केली. लाखो शाळांच्या मधून आम्ही फिल्टर होत शेवटपर्यंत पोहोचलो. हा लोकसहभागातून शाळा विकासासाठी लोकांनी शाळेत काय काय केलं, ही शाळा मोठी करण्यासाठी काय झालं, ही शाळा सस्टेनेबल राहील याच्यासाठी लोकसहभाग कसं काम करतो. लोकसहभाग किंवा कॉलॅबरेशन हे जे स्किल आहे ते लोकांच्यामध्ये पण असलं पाहिजे, मुलांच्यामध्ये पण असलं पाहिजे. मग तुम्ही लोकांसारखं जसं लोकसहभागिता सांगतो तसं मुलांमध्ये कसं काम करताय तुम्ही, की जिथं कॉलॅबरेशन सुरू होईल. तर आम्ही विषय मित्र, ग्रुप लर्निंग हे आमच्या कोर थीम आहे आमची शिक्षणाची. तर ती गोष्ट पण त्यांना आवडली होती त्याच्यामध्ये. त्याच्या पाठीमागची थॉट प्रोसेस, फिलॉसॉफी सगळी त्यांनी जाणून घेतली होती. ह्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत की तुम्ही डेव्हलपमेंट केली शाळेत, मग काय काय केलं आहे, पुढं जाऊन काय होतं आहे. आम्ही आता इस्रोसोबत आम्ही एक लॅब डेव्हलप करतो आहे. इस्रोचे म्हणजे तो टायप प्रोग्राम आहे थोडक्यात त्यांचा आणि आमचा. आम्ही तंत्रज्ञान आता कुठपर्यंत पोचलं आहे आणि ह्यांच्या करिअरच्या वाटा मुलांच्या कुठपर्यंत असतील, पुढच्या 10-15 वर्षाचा विचार करून सहजच त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की पुढचे रस्ते काय असतील किंवा पुढच्या संधी काय असतील. म्हणून आम्ही इंडस्ट्री 4.0चे जेवढे काही क्रायटेरियाज आहेत किंवा त्याचे जेवढं आम्हाला मुलांच्या सोबत काम करता येईल त्या लेवलवर आम्ही तसंही एक लॅब डेव्हलप केलेली आहे की त्या पद्धतीने आपण ती मुलांना त्याची कल्पना देऊ शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींच्यावर, मग बहुभाषिकता असेल, तंत्रज्ञानाच्या बाबतीतलं काम असेल, गुणवत्तेच्या बाबतीतलं काम असेल, की एका चौकटीमध्ये न राहता एक प्रशासनाकडून आम्हाला नेहमी सांगण्यात येतं की आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा झाल्या पाहिजेत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मुलांना मिळालं पाहिजे. मग हे नेमकं काय असतं, आपल्याला यासाठी काय काय करता येईल, त्याचे बेंचमार्क तयार करण्यासाठी आम्ही सगळेजण मिळून काम करतो आहे. मग इथल्या लेवलवरचे जे स्टेक होल्डर्स आहेत, ग्रामस्थ, पालक, मुलं आणि शिक्षक, आमच्यासोबत प्रशासन, असे सगळेजण मिळून आम्ही याच्यावर काम करतो आहे. आणि एकंदर आम्हाला असं वाटतं की एक सरकारी शाळा म्हणून याच्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी यशस्वी होतो आहे आणि इथून पुढंही अशाच पद्धतीने गरजेनुसार काम करीत जाण्याचा आमचा मानस आहे. ही शाळा टॉप 10मध्ये आली किंवा पुढं जाऊन आणखी आता पब्लिक वोटिंगचा क्रायटेरिया आहे नंबर 1 होण्यासाठी, तर त्याही संदर्भाने आम्ही आवाहन करतो आहे लोकांना. आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषद शाळांचा दर्जा खालावतो आहे, जिल्हा परिषद शाळा बंद पडत आहेत. ही शाळासुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर होती. अगदी 7-8 मुलं ह्या शाळेमध्ये होती आणि जुनी इमारत होती. पण आज या शाळेच्या इमारतीचं सगळी कायापालट झालेलं आहे आणि सरकारी शाळांकडं पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा आता या टॉप 10मध्ये या शाळेने बाजी मारल्यामुळं तिकडं पाहण्यासुद्धा दृष्टिकोन अनेकांचा बदलला आहे. कॅमेरा पर्सन स्मिता शिंदे सर, रायचंद शिंदे, मुंबई तक, पुणे.